आपण शास्त्रभाग वाचूया आणि रोमकरास पत्र यावेळेला आपण काढूया. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 16 आणि 17 वचन जे आहे यावेळेला आपण वाचणार आहोत. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 16 आणि 17. प्रभूची स्तुती असो. यावेळेला प्रियानो आपण देवबापाच्या वचनाकडे आपण वळूया. मागील दिवसांमध्ये प्रियानो आपण वेगवेगळी वचनं पाहिलेली आहेत आणि 9 महान गोष्टी याबद्दल प्रियानो आपण पाहत आहोत. 9 महान गोष्टी, त्यामध्ये प्रीती सगळ्यात महान म्हटलेलं आहे प्रियानो. अशासारखी प्रीती दुसरीकडे आढळणार नाही की जी पवित्र शास्त्रात आहे. आणि देवाने नुसतं सांगितलंच नाही तर प्रियानो त्याने कृतीमध्ये देखील दाखवलं. बऱ्याच वेळेला प्रियानो उपदेशामध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या दुसऱ्या धर्मातील प्रवचनाद्वारे लोक प्रियानो त्या ठिकाणी उपदेश मात्र करत असतील, पण कृतीमध्ये दाखवणार आपलाच देव आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो की 9 महान गोष्टी जर पवित्र शास्त्रात आहे तर प्रीती परमेश्वराने सांगितली तर आहेच आहे, पण कृतीमध्ये देखील प्रियानो त्याने दाखवलेली आहे की आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला जगात पाठवलं आणि त्याला देखील प्रियानो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरावं लागलं. त्या देवाचं प्रियानो प्रेम एवढं मोठं की त्या ख्रिस्ताच्या रक्तामुळे आपल्या सर्वांच्या पापांची क्षमा होत आहे. दुसरं कुठलंही रक्त प्रियानो उपयोगाचं नाही. जुन्या करारामध्ये वेगवेगळ्या रीतीने प्रियानो प्राण्यांचं रक्त देऊन पापांची क्षमा केली जात होती, परंतु शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचं रक्त सांडावं लागलं आणि ते रक्त सगळ्यात महान रक्त आहे किंवा त्याचं जे अर्पण आहे स्वतःचं ते महान असल्यामुळे त्यावर देखील आपण विचार केला. प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडल्यानंतर पुनरुत्थित झाला आणि प्रियानो त्याने सर्व लोकांना खरं तर आपल्याकडे त्याने बोलवलेलं आहे. पण ते पाठवण्याआधी त्याने प्रभुभोजन विधी हा सुद्धा लावून दिला होता की जे त्याचे विश्वासणारे आहेत त्यांनी एकत्र यावं आणि स्वतःमध्ये प्रियानो आधी संगती बाळगावी, प्रीती ठेवावी आणि मग ती प्रीती इतरांना जाऊन प्रियानो त्याने सांगावी. आणि म्हणून प्रभुभोजन हा एक विधी आहे की त्याच्यासारखा मोठा विधी किंवा त्याच्यासारखं मोठं भोजन प्रियानो कुठंच नाही. ते एक महान आहे. सर्वात महान चौथी गोष्ट आपण पाहतो प्रियानो, स्वर्ग आपण पाहिलेला आहे की आपल्याला ते फुकट दिलेलं आहे. आपल्याला कुठल्या प्रकारचं त्यासाठी कष्ट करावे लागत नाही. आज बाकीच्या धर्मातले लोक त्या ठिकाणी म्हणतात की होय कुठलं तरी कोंबडं बकरं किंवा कुठंतरी प्रियानो त्या ठिकाणी पैशांचं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण दान धर्म करा, लोकांना जीव घाला, चांगली कृत्य करा, म्हणजे सत्कर्म करा असं ते म्हणतात आणि मगच तुम्हाला मुक्ती मिळेल, मगच तुम्हाला स्वर्ग मिळेल. पण तुम्हाला आणि मला खास करून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं असं काही कार्य दाखवलेलं आहे की त्याला आपण महान म्हणत आहोत की स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपल्याला त्याने खरं तर पास देऊन ठेवलेला आहे. आणि तो म्हणजे काय की फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात देव म्हणून स्वीकारा, पापांची कबुली तुम्ही करा, पश्चाताप करा त्यापासून आणि तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी मार्ग खुला आहे. दुसरं काही करायचं नाही आहे प्रियानो. स्वर्ग हे फुकट आपल्याला मिळालं आहे, पण ते मिळण्याआधी आपण आपलं जीवन या भूतलावर जगत असताना किती दिवस आपण जगू आपल्याला माहीत नाही, किती आयुष्य आपल्यासाठी देवापाने दिले आपल्याला माहीत नाही. पण जसं प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे त्या दिवसापासून त्याने खास करून मंडळीमध्ये सामील व्हा, मंडळीमध्ये स्वतःला त्या ठिकाणी आध्यात्मिकरीतीने वाढवा म्हणून त्याने प्रियानो मंडळी ही एक संस्था स्थापन केलेली आहे. मंडळी म्हणजे प्रियानो आपण त्यामध्ये पाहिलं होतं की ही कुठल्या नावाने संस्थेने जरी प्रियानो आपण म्हणत असलो, जसं आपलं नॅझरीन आहे किंवा प्रियानो मेथडिस्ट आहे, बॅप्टिस्ट आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, पण त्या सर्व ख्रिस्ताच्या शरीराचे ते अवयव आहेत.
आपण त्यामध्ये दर रविवारी असलं पाहिजे. असं प्रियांनो जुन्या करारामधून देखील आपल्याला पाहायला मिळते की शब्बात दिवसाची आठवण ठेव आणि तो पवित्रतेने पाळ. म्हणजेच काय, त्या दिवशी मंडळीमध्ये सामील होणं गरजेचं आहे. भक्तीमध्ये प्रियानो सामील होणं गरजेचं आहे. रविवारच्या दिवशी बाकी कोणत्याही कामकाजामध्ये प्रियानो तुम्ही गुंतू नये, परंतु खास करून मंडळी ही तेवढ्यासाठी स्थापन केलेली आहे आणि जे आज तुम्ही आणि मी या ठिकाणी उभे आहोत. मी मागे एकदा प्रियानो माझ्या साक्षीमधून देखील म्हटलं होतं की मी सुद्धा ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला मी प्रभूपासून दूर होतो. ख्रिस्ती होतो पण प्रभूपासून दूर होतो. ख्रिस्ती होतो म्हणजे काय, ख्रिस्ती घरामध्ये जन्म झाला पण माझा बाप्तिस्मा झाला नव्हता. आणि म्हणून रविवारच्या दिवशी पळवाट काढून वेगवेगळ्या गोष्टींसाठी मी बाहेर राहायचो. पण ज्या वेळेला प्रभूची भेट झाली, अपघात झाला, त्यानंतर दर रविवारी मी प्रभूच्या चरणाजवळ एकही रविवार असं जात नाही की मी मिस केला त्या दिवसापासून. एक तर त्या दिवशी कुठंतरी एखाद्या चर्चमध्ये मी उपदेश करत असेल आणि उपदेश जरी करत नसेल पण रविवारी मी त्या कुठल्या तरी भक्तीमध्ये तुमच्यासारखा येऊन बसत असेल किंवा तिथं जाऊन मी थांबणार, तिथं भक्ती करणार. पण रविवारी दुसरं कोणतंही कामकाज करायचं नाही. कारण प्रियानो मंडळी ही परमेश्वराने तेवढ्यासाठी स्थापन केली की विश्वासणाऱ्यांनी एकत्र यावं. सहावं प्रियानो मुद्दा आपण पाहिला आहे, महान त्याला म्हटलेलं आहे पवित्र शास्त्र. याच्यासारखं महान पुस्तक नाही प्रियानो. सगळ्यात मोठं महान मार्गदर्शन म्हणून त्याने आपल्याला दिलेलं आहे. आपल्या जीवनातले आजच्या काळातले देखील प्रियानो सर्व प्रश्नांची उत्तरं यामध्ये तुम्हाला सापडतील. असं कधीच होणार नाही की या परिस्थितीला परमेश्वराने उत्तरच दिलेलं नाही. होय, एकच गोष्ट कदाचित आपण म्हणू शकू की आजकाल जे वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा टी व्हीवरती म्हणा, परग्रहावरचे लोक, एलियन्स, याच्याबद्दल बायबल काय सांगतं? याच्याबद्दल बायबल सांगत नाही. एलियन्स कुठून आले, काय आले माहीत नाही. आणि ते सुद्धा अजून एक आपल्याला माहीत नाही की हे खरं आहे का नाही, का कुठंतरी प्रियानो एक थेरी आहे. ही लोकांनी त्याच्याबद्दल खूप वहपोहा करून सांगितलेलं आहे. पण याच्याबद्दल पवित्र शास्त्र सांगत नाही. आणि जे कोणी प्रियानो विचारतात, बरेचसे या काळामधले जे तरुण आहेत त्यांचे असे प्रश्न असतात, एलियन्सबद्दल काय पाळक साहेब? मी त्यांना सांगतो, या भूतलावरती आपल्याला राहण्यासाठी आणि इथून पुढे नंतर जाण्यासाठी जे सांगितलेलं आहे तेवढ्याबद्दलच परमेश्वराने पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. स्वर्गाबद्दल देखील लिहिलेलं आहे. म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग हे महत्त्वाचे दोन ठिकाणं आहेत. बाहेर काय होतं काय नाही आपल्याला काय माहीत नाही प्रिया, ते देवबापालाच माहीत आहे सगळं. आणि म्हणून पवित्र शास्त्र असं आहे की एक मार्गदर्शन आहे, त्याच्याशिवाय आपल्याला प्रियानो जगता येणार नाही. ते वाचत असताना कदाचित आपल्याकडून पापसुद्धा होत असेल, वेगवेगळ्या रीतीने प्रियानो कळत नकळत काही वेळेला जाणून बुजून सुद्धा गोष्टी होत असतील, पण ताबडतोब त्याची क्षमासुद्धा मागणं हे फार गरजेचं आहे. तो पापामुळे प्रियानो मोठा श्राप, तो सुद्धा महान आहे. महान श्राप का म्हटलेलं आहे? मी जरी तिथं पाप म्हटलेलं आहे तरी श्राप हा महान आहे. म्हणजे काय, आत्तापर्यंत देवाने कधीही एवढी मोठी कृती केलेली नाही की माणसाला आपल्यापासून विभक्त करून टाकला. हा श्राप आहे. दुसरा श्राप त्याच्यामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने मनुष्याला कष्ट करण्यासाठी त्याने भाग पाडलेला आहे, घाम गाळण्यासाठी भाग पाडलेले. आधी तो एदेन बागेमध्ये त्या ठिकाणी खुशाल राहून सर्व काही खातपीत होता, पण पाप केल्यामुळे तो श्राप आल्यावर पुरुषाला स्त्रियांना प्रियानो यामधून जावं लागेल. म्हणून त्याला आपण महान म्हटलेलं आहे. आज आपण प्रियानो गोष्ट पाहत आहोत ती म्हणजे 8वा मुद्दा आहे शुभवर्तमान. हे सुद्धा महान आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे गुड न्यूज. इट इज अ गुड न्यूज. गुड न्यूज म्हटलं की मराठीमध्ये गुड न्यूज आहे का तुम्हाला माहिती आहे का? गुड न्यूज काय असं म्हटलं की दुसरीकडेच डोकं जातं आहे का नाही लोकांचं. अहो काय गुड न्यूज आहे का नाही असे प्रश्न विचारले जातात. पण खरी गुड न्यूज काय आहे प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र किंवा खुद्द देव हा मानवाचं रूप धारण करून खाली आलेला आहे. त्याने तुमच्या आमच्यामध्ये वस्ती केली असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मारला गेला प्रियानो, त्याला गाडलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी परत उठलेला आहे. उठून त्या प्रियानो आज
देवबापाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. दॅट इज अ गुड न्यूज. अजून एक गोष्ट राहिली याच्यामध्ये. काय त्या गुड न्यूजमध्ये अजून एक गोष्ट राहिली, मी सांगितली नाही ती. व्हॉट इज दॅट गुड न्यूज? कोण सांगेल? पापांची क्षमा आहे. अजून? व्हेरी गुड. दॅट इज अ गुड न्यूज. तो पुन्हा येणार आहे. जगात लोक आले गेले प्रियानो, पण परत आले नाही, हे का नाही? काही लोक अजूनही म्हणतात पुन्हा येणार आहे, पुन्हा येणार आहे, पण अजूनही आले नाहीत. एक त्यातले आपले प्रियानो, मी पॉलिटिक्सबद्दल बोलत नाही, पण मेहर बाबांचं म्हणत आहे. आपल्या अहमदनगरमध्ये फेमस आहे नाही का मेहर बाबा. त्यांनी पण सांगितलं की मी परत एकदा येणार आहे, पण नाही आले. शेवटी त्यांना गाडावं लागलं, पुरावं लागलं, परत एकदा उठले नाहीत ते. पण प्रभू येशू ख्रिस्त हा परत एकदा येणार आहे. दॅट इज अ व्हेरी गुड न्यूज. आणि त्याहूनही महान गोष्ट म्हणजे काय, तो प्रियानो नुसता येणार नाहीये, तर त्याच्या लोकांना परत एकदा स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे, की जी पात्रता नव्हती आपली. आपल्याला प्रियानो स्वर्ग त्याने सांगितलेलं नव्हतं प्रियानो. भूतलावरती त्याने ज्या वेळेला मनुष्य बनवला, त्यावेळेला तो भूतलावरतीच राहायला प्रियानो त्याने घडवला होता. कुठल्याही प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सापडणार नाही की ह्याला स्वर्गामध्ये घेऊन जायचं म्हणून मी ह्याला मोल्ड करत बसेल, असं कुठेही दिलेलं नाहीये. पण ही प्रभू येशू ख्रिस्ताची प्रियानो कृती आहे, त्याची दया आहे, की जे त्याच्यावरती विश्वास ठेवणारे आहेत, त्याच्या पापांची, स्वतःच्या पापांची कबुली करून पश्चाताप करणारे लोक आहेत आणि पवित्र शास्त्रानुसार प्रियानो वागणारे लोक आहेत, त्या सगळ्यांना शेवटच्या दिवशी स्वर्गामध्ये घेऊन जाणारे. वाट बघता बघता जर मरण आलं तरी त्यांना परत एकदा तो उठवणार आहे. मेले ते गेले असं नाही म्हटलं त्याने, त्यांना उठवणार आहे प्रियानो. आणि जे जिवंत असतील त्यांना सुद्धा तो घेऊन जाणार आहे. ही सगळ्यात मोठी प्रियानो गुड न्यूज आहे. ह्याच्यासारखी गुड न्यूज दुसरी कुठलीच नाही. माणसांना खूप मुलं बाळं होतील, माणसांना खूप पैसा मिळेल, चांगली नोकरी मिळेल, चांगली बायको मिळेल, नवरा मिळेल, घर मिळेल, सगळं काही वाटेल की एव्हरीथिंग इज गुड. पण जर ख्रिस्त त्याच्यामध्ये नाहीये, सगळ्यात बॅड न्यूज. आज या शुभवर्तनाबद्दल प्रियानो आपण बोलत आहोत. सुवार्ता वेगळी गोष्ट आहे आणि शुभवर्तमान, मी खास करून म्हणत आहे, ही वेगळी गोष्ट आहे प्रियानो. सुवार्ता सांगायला पाहिजे, शुभवर्तमान सांगायला पाहिजे, असं प्रियानो वेगवेगळे शब्द जरी आले तरी दोन्ही कृती मात्र एकच आहे. सुवार्ता इट इज अ गुड न्यूज. शुभवर्तमान याला सुद्धा गुड न्यूजच म्हटलेलं आहे. दोन वेगवेगळे नाही आहेत, दोन्ही शब्द सारखेच आहेत, इंग्लिशमध्ये एकच आहे. गुड न्यूज, गॉस्पल त्याला म्हटलेलं आहे प्रियानो. एका मनुष्याने म्हटले गॉस्पल म्हणजे गो अँड स्पेल. गॉस्पल, गॉसिप वेगळे इंग्लिशमध्ये. गॉसिप काय आहे? कुजबूज नाही. गॉसिप म्हणजे कुजबूज कुजबूज चालली, याचं त्याला सांगत असतात. पण ती प्रियानो गॉसिप शब्द काय आहे? नकारार्थी आहे, कुजबुजणं. नकारार्थी म्हणजे काय? वाईट गोष्टीसुद्धा, चांगल्या गोष्टी पण सांगतात लोक, पण कुजबुजणं म्हणजे काय? वाईटच काहीतरी सांगितलं जातं. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण ज्या वेळेला म्हणत आहोत त्यावेळेला गॉसिप नाही म्हटलेलं प्रियानो, ती वाईट नाही. दॅट इज अ गॉस्पल. शुभवर्तमान आहे ते, चांगली वार्ता आहे ती. आणि चांगली वार्ता ही लोकांना प्रियानो सांगणं तर गरजेचंच आहे, पण ती सांगितल्यावर त्याचा परिणाम जो होतो तो भयंकर आहे प्रियानो. त्याबद्दल थोडंसं आपण पाहणार आहोत आज. आणि म्हणून आज रोमकरासपत्रामध्ये प्रियानो मी या ठिकाणी शास्त्र भाग जो काढलेला आहे, रोमकरासपत्र, महान प्रभाव आपल्यावरती प्रियानो पडलेला आहे. रोम पहिला अध्याय आणि 16 वचन प्रियानो त्या ठिकाणी वाचलेलं आहे आपण. 16 आणि 17 वाचलेलं आहे. शुभवर्तमान हे प्रियानो प्रभावी गोष्ट आहे. आज बरेचसे लेक्चरर्स बाहेर आलेले आहेत,
मोटिवेटर्स त्यांना म्हटलेलं आहे. आज लोकांना ते प्रियांनो अर्धा तासामध्ये, तासाभरामध्ये, काही लोक तर 15 मिनिटामध्येच लोकांची मनं परिवर्तन करतात, त्यांची विचारसरणी बदलतात. असे खूप चांगले चांगले वक्ते लोकांकडे आलेले आहेत, जगामध्ये आहेत प्रियांनो, सगळ्या भाषांमध्ये. आणि ते कुठंतरी कमी आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण आता मग वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो फिल्म्स तयार झालेले आहेत. व्हॉट्सॲपवर येतात, फेसबुकवर येतात, इन्स्टावर येतात, ट्विटरवर येतात, की थोड्या वेळ अगदी 1 मिनिटाचा सुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी ती फिल्म असते, पण त्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान देऊन जातात. पण ह्या सगळ्या गोष्टी फक्त इन्फॉर्मेटिव्ह आहेत प्रियांनो, माहिती करून देतात ते. पण ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियांनो शुभवर्तमान आहे, ती नुसती माहितीच करून देत असं नाही, तर आपल्यावरती प्रभाव टाकत आहे, ते बदलून टाकत आहे जीवन. इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन, नॉट इन्फॉर्मेशन. नॉट लिमिटेड फॉर इन्फॉर्मेशन बट फॉर ट्रान्सफॉर्मेशन गॉड हॅव गिवन इट. देवाने तेवढ्यासाठी ते दिलेलं आहे प्रियांनो, की माणसाचं परिवर्तन व्हावं. त्या ठिकाणी माहिती फक्त डोक्यामध्ये राहते प्रियांनो, माहिती डोक्यामध्ये राहते, पण ती हृदयामध्ये जर उतरत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही प्रियांनो. म्हणजे काय, व्यावहारिकदृष्ट्या प्रॅक्टिकलमध्ये ती येणं फार गरजेचं आहे. आणि शुभवर्तमान जे आहे ते प्रॅक्टिकली आहे. मी मगाशी जसं म्हटलं प्रियांनो, बरेच लेक्चरर्स आहेत, ते माहिती तुम्हाला देतील, पण कदाचित काही लोक म्हणतील की होय आम्ही प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा ते करत आहे. पण ते प्रॅक्टिकल कशासाठी माहिती आहे का? फक्त भूतलावर राहण्यासाठी. जेवढे लेक्चरर्स आहेत ते त्यांचे तुम्ही तासभराचे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर देखील पाहायला मिळतील, पण ते भूतलावरती कसं राहायचं, कसे व्यवहार करायचं, कसं ज्ञान मिळवतं याच्या संदर्भामध्ये आहे. पण शुभवर्तमान जेव्हा म्हणतो ते या भूतलावरती शारीरिक दृष्टिकोनातून कसं राहायचं आहे हे तर सांगतंय प्रियांनो, परंतु आध्यात्मिक रीतीने आपण स्वर्गामध्ये देखील गेल्यानंतर सुद्धा काय आहे किंवा ती जाण्याची पात्रता कशी असली पाहिजे त्याबद्दल देखील प्रियांनो शुभवर्तमान सांगत आहे. सो बाकीचे लेक्चरर्स कदाचित या भूतलावरती राहण्यासाठी सांगत असतील, परंतु आपल्याला या भूतलावरती तर राहायचंच आहे जोपर्यंत जीवन दिलेलं आहे. पण इथून पुढे आपण ज्या वेळेला स्वर्गात जाणार आहोत त्याबद्दल देखील आपली तयारी शुभवर्तमान करून देते. आणि म्हणून लोकांवरती जास्त प्रभाव टाकणारी गोष्ट आजपर्यंत कुठली असेल तर ते प्रियांनो आहे शुभवर्तमान. आणि म्हणून पाऊल देखील प्रियांनो रोमकरास पत्रामध्ये आपण जेव्हा वाचतो 1 अध्याय आणि 16 वचनामध्ये, मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, मग त्यामध्ये प्रथम यहुद्याला मग हल्लेण्याला, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. सुवार्ता सामर्थ्य आहे प्रियांनो, त्याच्यात मनुष्याचं परिवर्तन करण्यासाठी ते सामर्थ्य आहे. त्याला शुभवर्तमान सांगा, त्याचं जीवन निश्चितच बदलणार आहे प्रियांनो. आणि शुभवर्तमान काय, मी मगाशी म्हटलं, देवाचा पुत्र मानवाचं रूप घेऊन आला, स्वर्गामधून प्रियांनो त्याने येऊन प्राण दिलेला आहे, मेला आणि पुनरुत्थित झालेला आहे. यामधले प्रियांनो पॉईंट्स तुम्ही जर त्याला काही सांगितले ती झाली शुभवर्तमान. हिंदीमध्ये गीत गातो आपण, मला वाटतं बरेच वर्ष आपण गायलं, काय बरेच दिवस गायलं नाही. कोणतं गीत आहे शुभवर्तमान आहे, सगळं त्याच्यामध्ये, त्या गाण्यामध्ये एक गाणं आहे, चलो चलो मेरे साथ चलो, माहिती आहे का, आठवतंय का कोणाला? प्रभुजी के पीछे, ऐकले तुम्ही? गाते चलो, वो ही मसीह जो क्रूस पर चढ़ा, वो ही मसीह जो मेरे लिए मरा, वो ही मसीह जो फिर से जी उठा, वो ही मसीह जो वापस आएगा, आएगा वापस प्रभु, मुझको ले जाएगा साथ प्रभु. चलो, फार सुंदर गाणं आहे ते. एका गाण्यामधून प्रियांनो सर्व काही शुभवर्तमान एखाद्याला तुम्ही सांगू शकता. आणि ह्या गाण्यातले जे स्टेप्स आहेत प्रियांनो, ह्याच्याबद्दल वर्णन तुम्ही जर अजून त्याला जर सविस्तर सांगितलं त्या समोरच्या व्यक्तीला, तरुणी असू द्या, पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, त्याचं परिवर्तन होणार आहे प्रियांनो. आपल्या चर्चमधली जी सुवार्तेची टीम आहे प्रियांनो, अमित मकासरे, त्यांचा कालच फोन झाला आणि त्यांनी सांगितलं, पाळकसाहेब सुरुवातीचे 2 महिने कार्य करायला खूप अडचण आली
अडचण पण आली आणि म्हणे निराश होत होतो मी, मला रिस्पॉन्सच मिळत नव्हता काही. असं वाटायचं सांगून टाकावं पाळक साहेबांना, पण हळूवारीतेने म्हणे आता असं काय घडत चाललेलं आहे, रिस्पॉन्स तर मिळतच आहे पण मला स्वस्थता बसू देत नाही, आता मीच बाहेर पळतोय, आता मी अक्षरशः म्हणे कधी कधी काम सोडतो आणि तिकडचं जर मी वेळ दिलेला आहे तर तिकडं जातोच, भले माझं नुकसान झालं तरी चालेल थोडंसं. तर आवड लागली, समजायला लागलं. आणि त्यात विशेष त्यांनी सांगितलं की आता लोक स्वतःहून सांगत आहेत आमच्याकडे या, आम्हाला सांगा अजून याच्याबद्दल. लोक तहानेले आहेत प्रियानो, भुकेले आहेत, आध्यात्मिक रीतीने, कदाचित शारीरिक रीतीने पोट भरलेलं आहे त्यांचं, पैसा असेल त्यांच्याकडे, सगळ्यांकडेच आहे असं नाही, आणि सगळेच पैसेवाले त्या ठिकाणी तृप्त आहेत असं नाही, पण तशा लोकांना सुद्धा प्रियानो सुवार्तेची गरज वाटत आहे. आज जे काही पारंपरिक रीतीने त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या कुटुंबियांमध्ये ते प्रियानो पाळत आलेले आहेत, त्याच्यापासून त्यांना प्रियानो कंटाळा आलेला आहे. बरेचसे ख्रिस्ती लोक सुद्धा प्रियानो कंटाळलेले आहेत. एक तर एकच प्रियानो सारखं काही चालत आहे, एक तर एकच, त्यामध्ये कुठल्या प्रकारे बदल नाहीये. पण शुभवर्तमान तुम्ही सांगत असताल प्रियानो, सर्व काही बदलून टाकणार आहे, जीवन बदलून टाकणार आहे. सांगत असताना त्या व्यक्तीचं स्वतःचं जीवन त्या ठिकाणी प्रियानो बदलत राहतं. स्वतःला अधिक प्रियानो प्रेरणा मिळते, उत्साह मिळत असतो. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनातून सांगतो प्रियानो, उपदेश जर मी करत असलो तरी ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मी सुवार्ता सांगतो त्यावेळेला त्यानंतरचा वेळ कदाचित माझा वाटतं जवळपास 2 दिवस तरी मला सारखं ते डोक्यामध्ये माझ्याच फिरत राहतं. मी त्याला काय सांगितलं, मी त्याला काय सांगायला पाहिजे, पुढच्या भेटीला मला काय बोलायचं आहे, त्याला वारंवार डोक्यामध्ये ते फिरत राहतं. हे काय माझे विचार आहेत? नाही प्रियानो, हे आपले विचार नसतात, देवबापाचे विचार असतात. पवित्र आत्मा सांगत असतो त्या ठिकाणी, पुढच्या वेळेला त्याला तू भेटल्यानंतर तुला काय बोलायचं आहे आता हे लक्षात घे. सांगत असताना तो सांगतच असतो, परंतु पुढच्या वेळेला त्याला काय सांगायचं. सुवार्ता तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. पाऊल तेच म्हणत आहे, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कोणीतरी बाहेर गेटजवळ उभा असेल आपल्यापैकी तर त्यांना सांगा आतमध्ये या. कोणीतरी जा बरं, त्यांना म्हणा बाहेर उभं राहू नका, आतमध्ये या, ते कुत्रं भुंकत आहे सारखं. पावलाचं म्हणणं आहे प्रियानो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. ज्याला आधी कदाचित लाज वाटत होती त्याला सांगायला, तो ती सुवार्ता सांगणाऱ्या लोकांना आधी तो धरत होता, त्यांना मारत होता, त्यांना कैदेत टाकत होता, बंद करत होता. पण ज्यावेळेला ख्रिस्ताची भेट झाली प्रियानो, त्यावेळेला मात्र तो अशी काही सुवार्ता सांगायला लागला की तो म्हणतो आता मला बिलकुल लाज वाटत नाही. पूर्वी लाज वाटत होती, काही लोकांना लाज वाटते नाही का ख्रिस्ती म्हणवण्याची. एक गोष्ट मी वाचली आणि असं लिहिलं होतं, 2 मित्र भेटले एकमेकांना, त्यातला एक परदेशातून आला, विशेष करून मला वाटतं मुसलमान कंट्रीमधून, इस्लामिक जिथं पाळलं जातं, आणि तिथून तो भारतात आल्यानंतर आपल्या मित्राला तो सांगायला लागला की त्या मुसलमान राष्ट्रामध्ये ख्रिस्ती लोकांना किती छळलं जातं, भयंकर त्रास दिला जातो, त्यांच्याकडून जास्तच काम करून घेतात ते ख्रिस्ती म्हटल्यावर. मग त्या भारतातल्या ख्रिस्ती व्यक्तीने, मित्राने विचारलं, मग तुला काय त्रास झाला का तिथं? तो म्हणाला नाही, मला काय नाही त्रास झाला. तो म्हणाला कसं काय तुला काय त्रास झाला? मी म्हणे लोकांना समजून दिलं नाही मी ख्रिश्चन आहे तिथं, लोकांना समजूच दिलं नाही मी ख्रिश्चन आहे म्हणून. म्हणजे हा व्यक्ती स्वतःचा जीव किंवा स्वतःचं त्या ठिकाणी प्रियानो ह्या गोष्टी वाचवण्यासाठी कुठल्याही रीतीने शुभवर्तमान तर सांगणं दूरच, पण बाकीचे लोक कदाचित प्रार्थना करतायत, बायबल वाचतायत, गीत गातायत येशू ख्रिस्ताचं किंवा सुवार्ता सांगतायत म्हणून कदाचित त्यांना धरलं असेल आणि त्यांच्याकडून प्रियानो जास्त काम करून घेतलं असेल.
पण हा म्हणतो मला काहीच त्याच्यामध्ये त्रास झाला नाही. काही लोकांना लाज वाटते सुवार्ता कशाला सांगायची. काही लोक म्हणतात की नाही, काही सुवार्तेची गरज नाही, देवबापाला सगळं माहीत आहे, कोण नरकात जाणार आहे आणि कोण स्वर्गात जाणार आहे, आपण कशाला मुद्दामून हे करायचं. चुकीची प्रियानो शिक्षण आहे ते. पौल म्हणत आहे विश्वास ठेवणाऱ्या प्रथम यहुदी मग हल्लेणी. आधी यहुदी लोकांसाठी महत्त्व आहे. तसंच आजच्या काळामध्ये सुद्धा प्रियानो कधी कधी ख्रिस्ती कुटुंबांमध्ये सुद्धा सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. कारण त्या घरामध्ये जन्मलेल्या मुलामुलींचं जीवन ख्रिस्ती म्हणून ते प्रियानो लगेचच होत नाही. जोपर्यंत त्यांचा बाप्तिस्मा होत नाही, जोपर्यंत त्यांना ते शिक्षण मिळत नाही, जोपर्यंत प्रियानो ते पश्चाताप करत नाही, तोपर्यंत प्रियानो ते ख्रिस्ती झालेले नाही आहेत. आणि म्हणून ख्रिस्ती त्या लोकांना म्हणायचं की ज्यांचा पश्चाताप झालेला आहे, भले त्यांचा कदाचित बाप्तिस्मा झाला नसेल, पण एक शोकांतिका ही आहे की आपल्या समाजामध्ये एखाद्याचा फक्त बाप्तिस्मा झाला का बाबा एवढंच विचारलं जातं, पण तुझं तारण झालंय का हा प्रश्न विचारला जात नाही. आणि काही लोकांना ज्या वेळेला विचारलं जातं ते काय म्हणतात, अहो पाळक साहेब तुम्ही असं काय विचारता, अहो ख्रिस्ती घरात आम्ही जन्मलेलो आहोत. अरे ख्रिस्ती घरात जन्मला बाबा तू, पण तरी तुझं तारण झालंय का, याचा अर्थ काय, तू स्वतः पश्चाताप केलायस का, तू स्वतः पापांची कबुली दिलीस का, तू स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारून आज त्याच्या मार्गामध्ये तू चालत आहेस का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तुझ्यावर पवित्र शास्त्राचा प्रभाव पडलेला आहे का, तू त्या प्रभावाने जीवन आता पवित्र आणि परमेश्वरासाठी आवडणारं तसंच जीवन जगत आहे का, त्याला म्हणतो आपण तारण झालंय का. ख्रिस्ती घरात जन्माला म्हणून नाही होत प्रियानो. आणि म्हणून सुवार्तेची गरज आज प्रियानो ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा आहे, तसंच बाहेरच्या लोकांना सुद्धा आहे. एखाद्याचं तारण झालं असेल, अंतःकरणात प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला असेल, पण बाप्तिस्मेची संधी मिळाली नाही त्याला, किंवा तसा प्रसंग त्याच्या जीवनात आला नसेल, असंही होऊ शकतं. पण याचा अर्थ असं होत नाही की त्याचा बाप्तिस्मा झाला तरच तो व्यक्ती त्याचं तारण झालेलं आहे, असं नाही. काही वर्षापूर्वी बायबल स्टडीमध्ये प्रश्न विचारला गेला होता आपल्या मंडळीमध्येच. ज्यावेळेला आपण कौटुंबिक बायबल स्टडी घेत होतो त्यावेळेला एक प्रश्न विचारण्यात आला होता की एखादा व्यक्ती जर त्याचं तारण झालेलं आहे आणि बाप्तिस्मा न घेता तो प्रभू भोजन घेऊ शकतो का. बायबल स्टडीमध्ये विचारला होता. तारण झालेलं आहे, ख्रिस्ताला ओळखलेलं आहे, पण त्याचा बाप्तिस्मा झाला नाही, मग तो प्रभू भोजन घेऊ शकतो का. काय वाटतं तुम्हाला, आठवतंय कोणाला, नसेल पण कोणाला आता काय वाटतं सांगा, घेऊ शकतो का तो. घेऊ शकतो, तशा अर्थाने घेऊ शकतो. पण जोपर्यंत पाळक साहेबाला मंडळीला समजत नाही की याला खरंच बाबा ह्याचं तारण मुळात म्हणजे काय, बाप्तिस्माच काय आहे, तर ते म्हणजे लोकांसमोर उघड रीतीने सांगणं की मी आजपासून बदललेलो आहे. आता आपल्या चर्चमध्ये देखील काही बाप्तिस्मे होणार आहेत, काही मुलांचे, मुलींचे, पुरुषांचे होणार आहेत. पण बाप्तिस्मा म्हणजे काय आहे, मी लोकांसमोर उघड दाखवतो की सुवार्तेचा परिणाम, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचा परिणाम माझ्या जीवनावर एवढा झालेला आहे की मी आता बाकीचं दुसरं काही नाही पण ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे आणि इथून पुढे मी आता ख्रिस्ती जीवन जगणार आहे. हे लोकांसमोर साक्ष म्हणून प्रियानो पाण्यामध्ये तो जातो आणि वर येतो. तसं तर माणसं इथं बाप्तिस्मा घेण्याआधी रोज आंघोळी करून येतातच का नाही, मग काही इथं आंघोळ होती का काय, फक्त पाण्यात बुडून येतं नाही. तो साक्ष आहे प्रियानो, ती साक्ष आहे लोकांसमोर. आणि लोकांना हे दाखवतो आपण की माझ्यावरती प्रभाव झालेला आहे, सुवार्तेचा प्रभाव. पौल तेथे म्हणत आहेत. आणि मग 17 वचनामध्ये, कारण तिच्या देवाच्या नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. विशेष 2 कोरिंथ प्रियांनो आपण वाचूया, 5वा अध्याय आणि 17 वचन. कोणी वाचेल 2 कोरिंथ 5वा अध्याय आणि 17 वचन.
येस येस. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो कोण आहे? नवीन उत्पत्ती आहे. न्यू, एव्हरीथिंग इज न्यू. उत्पत्ती आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जसं सर्व काही देवाने नवीन घडवलं, तो बोलला आणि ते झालं प्रियानो. तो बोलला आणि ते झालं. आधी काहीच नव्हतं. अगदी त्याच प्रकारे नवीन उत्पत्ती म्हणत असताना आज त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कदाचित घाणेरड्या गोष्टी, जगिक गोष्टी खूप काही आहेत. पण ज्या वेळेला त्याचा बाप्तिस्मा होतो, ख्रिस्ताचा स्वीकार तो करतो, ते सगळं जगिकता निघून जाते आणि एक नवीन गोष्ट जी पूर्वी त्याच्यामध्ये नव्हती ती त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या जीवनामध्ये तयार व्हायला लागते, करत असते ती क्रिया. पूर्वी नव्हतं काही तिथं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला प्रियांनो आपण वाचतो की देव बोलला आणि सर्व झाले. देव बोलला आणि सगळं झालं. तो बोलला आणि ते झालं. इंग्लिशमध्ये त्याला लॅटिन भाषेमध्ये सुद्धा प्रियानो त्याला एक्स निहिलो शब्द म्हटलेले. एक्स निहिलो म्हणजे काहीच नव्हतं, पोकळी होती, व्हॅक्यूम. आता इथं काहीच नाहीये, पण एकदम अचानक रीतीने ते घडून आलं. कुठलंही दुसरा पदार्थ वापरण्यात आलेला नाहीये. एखादं मडकं कुंभार बनवतो, त्यावेळेला तो माती घेतो, त्यावेळेला तो प्रियानो पाणी टाकतो त्याच्यामध्ये, थोडंसं कदाचित तो काही गवत टाकत असेल. विटा बनवताना सुद्धा तेच असतं, काहीतरी घेतो आणि बनवतो आणि घडवतो तो. पण देवाने ज्या वेळेला उत्पत्ती बनवली त्यावेळेला काहीही वापरलं नाही, पण तो बोलला आणि ती अस्तित्वात आली. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये सुवार्थ समजल्यानंतर किंवा त्या मनुष्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्या अचानक रीतीने आता दिसायला लागतील. बाकी सगळ्या जगिक ते बाहेर निघतील प्रिया. घाण बाहेर निघून जाईल. त्याला म्हणतो प्रियानो आपण बाप्तिस्मा. आणि म्हणून पाऊल करेंच्या मंडळीला म्हणत आहे, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेलेले आहे. होऊन गेले, ते संपलं. पहा, ते नवे झालेले आहे. दुसरं नाही आणलं, तेच नवं केलेलं आहे. तोच व्यक्ती आहे, तेच शरीर आहे, तेच नाव आहे, तेच प्रियानो त्या ठिकाणी व्यक्तिमत्व पण आहे. पण बदल झालेला आहे. सगळं त्याच्यात बदल झालेला आहे. हा प्रभाव शुभवर्तमानामध्ये आहे. एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. अजून काही वचनं प्रियानो आपण वाचूया. यशायाचं पुस्तक 43:18 पासून 21 पर्यंत. यशायाचं पुस्तक 43. पुढे 21 पर्यंत. येस, थँक्यू. वचन म्हटलेलं आहे, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. जो पश्चाताप करतो, जो प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, त्याच्या जीवनातल्या जुन्या गोष्टी निघून जातात. नवीन गोष्टी येतील, पण त्या नवीन गोष्टी पवित्रतेच्या आणि चांगल्या राहणार आहेत. म्हणजे देव त्या देणार आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे, पूर्वीच्या गोष्टी आठवू नका. देव स्वतः सांगतोय बरं का. म्हणजे ज्याच्या हातामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनाचा संपूर्ण लेखाजोखा लिहिण्याचा अधिकार आहे, किंवा त्याच्याकडे ते पुस्तक, तुम्ही काय केलं, मी काय केलं, तुम्ही काय बोललात, आपण काय बोललो, या सगळ्या गोष्टी प्रियानो ज्याला माहीत आहेत, तो स्वतः म्हणतोय जुन्या गोष्टी आठवू नका. पुसून टाकल्यात, खोडून टाकलेल्या आहेत प्रियानो त्याने. आठवू नका तो म्हणत आहे. मला जर स्वीकारलेलं आहे तुम्ही तर.
आणि म्हणून तो पुढं म्हणत आहे, जुन्या गोष्टी मनात आणू नका, पहा मी एक नवीन गोष्ट तयार करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे. शब्द काय वापरलाय? आत्ताच ती घडवत आहे, उद्भवत आहे, ती तुमच्या मध्येच उपस्थित होणार आहे. पुढं म्हटलेलं आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय, विचारतोय तो. मी अरण्यात काय करीन? अरण्य म्हणजे काय? अशी जमीन आहे प्रियांनी की माणूसही सापडणार नाही, पण तो म्हणतो मी रस्ता तयार करीन. आपोआप आजच्या काळामध्ये प्रियांनो रस्ते तयार करण्यासाठी खडी लागेल, डांबर लागेल, तो बुलडोजर लागेल किंवा दुसऱ्या काय गोष्टी लागतील आणि मग रस्ता त्या ठिकाणी तयार होतो. तो म्हणतो मी अरण्यात सडक तयार करीन, मरुभूमीत नद्या वाहीन. नद्या वाहणार आहे. अशा ठिकाणी प्रियांनो तो वाहत आहे की प्रियांनो त्या ठिकाणी नंतर 20 वचनं म्हटले, पण वनपशु कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील. हे सगळेजण माझं स्तवन करतील, प्राणी. अशा रीतीने बदल तो त्या ठिकाणी मी करणार आहे. आणि पुढं तो म्हणत आहे, मी आपल्या लोकास, आपल्याला निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. आणि मग 21 वचन काय म्हणत आहे? मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. लोक माझे स्तवन करतील. प्राणीसुद्धा स्तवन करतील, लोकसुद्धा स्तवन करतील. जे आत्तापर्यंत झालं नव्हतं अशा गोष्टी मी करणार आहे. आज प्रियांनो, ख्रिस्ती जीवन प्रभावी जीवन असलं पाहिजे. पण जर सुवार्तेमुळे, देवाच्या वचनामुळे जर तो व्यक्ती प्रभावित झाला असेल तर तो इतरांना प्रभावित करणार आहे. जर ख्रिस्ती माणसं आहेत, स्वतःला ख्रिस्ती म्हणत आहेत, पण जर त्या व्यक्तीवरती देवाच्या वचनाचा प्रभाव पडला नसेल तर तो इतरांवरती प्रभाव बिलकुल पाडू शकत नाही. आणि उदाहरण प्रियांनो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. हे दार बंद ठेवलं तरी चालेल. उदाहरण काय प्रियांनो? सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश आपल्याला पण मिळत असतो, पण जगात फार मोठा प्रकाश सूर्यच आहे. पण सूर्याचा प्रकाश ज्यावेळी चंद्रावर पडतो त्यावेळेला तो रात्री चमकत असतो. चंद्रामध्ये स्वतःचं काही नाही आहे, पण सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो त्यावेळेला तो प्रियांनो रात्रीच्या वेळेला आपल्याला दिसत असतो. जर सूर्यच नाही आहे तर चंद्रसुद्धा दिसणार नाही आपल्याला. म्हणून सूर्याचा प्रकाश ज्या वेळेला चंद्रावर पडतो त्यावेळेला तो आपल्यापर्यंत येतो. अगदी त्याच रीतीने परमेश्वराचं वचन जर त्या मनुष्याला प्रभावित करत आहे तर ते प्रभावित ख्रिस्ती जीवन इतरांना देखील प्रियांनो प्रभावित करणार आहे. आपोआपच, दुसरं काही करायचं नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? तुम्ही जगाचा प्रकाश आहात म्हणतो. त्याने म्हटलं नाही सूर्य आहे, चंद्र आहे. तो म्हणतो तुम्ही जगाचे प्रकाश आहात. पण तो कधी होईल माहिती आहे का? ज्या वेळेला आपण तो स्वीकारू. चंद्राने स्वीकारला प्रकाश सूर्याकडून येणारा, आणि म्हणून तो देऊ शकतो प्रियांनो. पण जर प्रियांनो सूर्याचा प्रकाश चंद्राने स्वीकारलाच नाही किंवा त्याच्यावर पडलाच नाही तर तो परावृत्त होणारच नाही. अगदी ती साधी सोपी गोष्ट आहे प्रियांनो ही. आणि म्हणून प्रभावी जीवन प्रियांनो हे ख्रिस्ताच्या वचनातून स्वीकार केल्यानंतरच प्रियांनो होत आहे. आणि मग पुढे जाऊन प्रियांनो तो म्हणत आहे की मी ही सगळी गोष्टी करणार आहे. पण आज प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? आपण म्हणायला ख्रिस्ती आहोत आणि 2000 वर्षापूर्वी भारतामध्ये सुवार्ता आली हे आपण सांगतो ठामपणे. भारतात 2000 वर्षापूर्वी सुवार्ता आलेली. म्हणजे काय? येशू ख्रिस्ताचा शिष्य थोमा हा भारत देशामध्ये आला. छातीठोकपणे आपण सांगतो, नुसतं सांगत नाही, वस्तुस्थिती आहे. तसे पुरावे दक्षिण भारतामध्ये सापडतात, कल्याणपर्यंत सापडतात प्रियांनो. कल्याणला सुद्धा तो येऊन गेला म्हणून.
पण तरी आमची जनसंख्या 4% आहे. का बरं? का नाही ती वाढली? याचा अर्थ असं होत नाही की या राजकीय लोकांसारखे आपण हे नाही म्हणत ख्रिस्ती लोकांनी जास्त मुलं पैदा करावी म्हणत. त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे. मी म्हणत आहे आपण किती प्रभाव टाकलेला आहे, आपला प्रभाव लोकांवर किती पडलेला आहे. आणि तो जर खरंच पडला असता तर आपली संख्या प्रियानो कितीतरी झाली असती. नुसतं संख्येने वाढण्यासाठी नाही आहे, पण आपण आहोत तेवढेच आहोत. यामध्ये काय झालेलं आहे, 2 गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या ज्यावेळेला मी याची तयारी करत होतो. त्यावेळेला दिसलं की का बरं असा प्रभाव पडत नाही. एका बाजूला आपण जिथं राहतो तिथल्या लोकांसारखेच वागायला लागतो. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सिंक्रेटिझम. सिंक्रेटिझम म्हणजे काय? यू आर गुड, आय एम गुड. यू आर बॅड, आय एम बॅड. म्हणजे काय? माझ्यामध्ये पण चांगलं आहे, पण त्या समोरच्याला समजावून सांगायचं आहे. पण त्या समोरच्याच्या किती वाईट गोष्टी असल्या तरी त्याला नाही, तू पण चांगला आहेस. यू आर गुड. सो यू आर गुड, आय एम गुड. आणि त्याने जर माझ्यामधलं बॅड दाखवलं, काही चुका दाखवल्या, तर म्हणतो हो आय एम बॅड, यू आर ऑल्सो बॅड. म्हणजे ज्या समाजामध्ये आपण राहतोय त्यांच्या गोष्टींना अनुसरून घेत असतो, आपण ॲडजस्ट करतो तिथे. सिंक्रेटिझम एका बाजूला आहे, कुठंतरी त्याच लोकांसारखं जरी परिवर्तन झाले, जरी आम्ही ख्रिस्ती आहेत, परंतु प्रियानो त्यांच्या चाली, रीती, रूढी, परंपरा आपण तशाच करत राहतो, त्याच्यात काही बदल झालेला नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की आपण ख्रिस्ती म्हणून उभं दिसत नाही. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम आहे की ते पाश्चात्य देशातल्या गोष्टींकडे जास्त आकर्षित झालेले आहेत. ख्रिस्ती आहेत, इकडे ख्रिस्ती आहेत, इकडे ख्रिस्ती आहेत. टू मच वेस्टर्नायझेशन. पाश्चात्य देशातल्याच गोष्टींबद्दल. आता कधी कधी काही मंडळीची चूक नसते, कधी कधी काही वेळेला सेवकांची चूक असते की मंडळीमध्ये भाकरी खाणारे लोक असतात, चटणी भाकरी खाणारे, पण त्यांना उदाहरण कुठली देतात? ब्रेड बटर खाणाऱ्यांची. पाळक लोक सुद्धा चटणी भाकर खाणारा माणूस बसलाय समोर आणि त्याला उदाहरण कुठलं द्यायचं? ब्रेड बटर खाणाऱ्यांचं. तिथली उदाहरणं सांगायचे आणि त्याला तिकडचं आकर्षण लावा, ते असं ते तसं आहे, तिकडं एवढं. आणि ते इकडचे कर ना बाबा. इथल्या काय गोष्टी कमी आहेत का भारतातल्या? एक तर अति वेस्टर्नायझेशन म्हटलेलं आहे, खूपच पाश्चात्य देशाचा प्रभाव, नाही तर इकडच्याच लोकांमध्ये गोंधळून बसलेले आहेत, त्यांच्यासारखं सगळं. मागाशी जसं एक उदाहरण सांगितलं, तो मुलगा म्हणाला की माझा तर छळ नाही झाला, कारण मी त्यांना दाखवलंच नाही मी ख्रिश्चन आहे म्हणून. आपली ओळख काहीतरी वेगळी असली पाहिजे, त्यांच्यामध्ये गुंतून न पडता आणि पाश्चात्य देशाचा प्रभाव आपल्यावर न घेता आपली एक वेगळी ओळख असली पाहिजे प्रियानो. आणि ह्या प्रयत्नामध्ये सतत असायला पाहिजे की देवाचं वचन माझ्यावर प्रभाव पडत आहे, तर नक्कीच ते वेगळं काहीतरी माझं जीवन दिसलं पाहिजे. इथल्या लोकांमध्येच गुरफटून गेलं आणि तिथल्या लोकांचाच प्रभाव आहे असं नकोय प्रियानो. 1800 आम्हाला पुस्तकात शिकायला मिळालं होतं. म्हणजे 1800च्या मला वाटतं 40 का 50 काहीतरी आहे, 1840 का 50. केशव चंद्रसेन नावाची व्यक्ती आहे. केशव चंद्रसेन ही ब्राह्मण व्यक्ती, पण ख्रिस्ताचा स्वीकार झाला आणि मला वाटतं ब्रह्मसमाज यामध्ये ते कार्य करत होते. आणि त्यांना सुवार्ता समजली आणि त्या ब्रह्मसमाजामध्ये ख्रिस्ती लोकांचं वागणं किंवा ख्रिस्ती प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणतो, ख्रिस्तासारखं जीवन जगण्याचे कार्य
त्या ब्रह्मसमाजामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना तिथून हाकलण्यात आलं ब्रह्मसमाजामधून. केशवचंद्र सेन बरं का. तर त्यांनी आपल्या ख्रिस्ती लोकांकडे बघून, ते स्वतः ख्रिस्ती झाले, तर ख्रिस्ती लोकांकडे बघून त्यांनी काय केलं, त्यांनी एक विधान मांडलं. त्यांनी विधान असं मांडलं, इंग्लिशमध्ये वेगळं आहे ते, पण मराठीत मी सांगतोय. त्यांनी सांगितलं की ख्रिस्ताचं खरं गौरवी रूप जर तुम्हाला बघायचं असेल, ख्रिस्ताचं खरं गौरवी रूप जर बघायचं असेल, तर पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्याच्या दिशेने तुम्ही जा. ख्रिस्ताचं खरं गौरवी रूप तुम्हाला जर बघायचं असेल तर पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्याच्या दिशेने तुम्ही जा. पश्चिमेच्या दिशेने की जिथं सूर्याचा अस्त होतो तिकडे जाऊ नका. 1835 किंवा 38 किंवा 40 आहे त्या काळात त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार करून हे सगळं काही विधान केलेलं आहे. पूर्वेकडून जो उगवणारा सूर्य आहे त्याच्या दिशेने जा. पश्चिम दिशेमध्ये जिथं सूर्य अस्त होतो तिकडे जाऊ नका. त्यांना थोडक्यात त्या काळामध्ये हे सांगायचं होतं, पाश्चात्य लोकांचा प्रभाव तुमच्यावर पडू देऊ नका, भारतीय आहात, भारतासारखे राहा आणि आपल्याकडच्याच गोष्टींमध्ये ख्रिस्ताला तुम्ही गाजवत राहा. साधू सुंदर सिंग यांनी सुद्धा तेच केलं प्रियानो. साधू सुंदर सिंग नाव घेतानाच आपल्याला काय वाटतं, साधू, पंजाबी माणूस, पण साधूचा वेश त्यांनी धारण केला. ख्रिस्ती झाले, ते ख्रिस्त्याची ओळख झाली, पण साधूचा वेश त्यांनी परिधान केला. आता ते अतिशोक्ती झालेलं आहे की अगदी साधूचा वेश घेतलेला आहे त्यांनी. पण त्यांच्या पुस्तकात मी एक उदाहरण वाचलं होतं, साधू सुंदर सिंगच्या पुस्तकामध्ये. त्यांनी पाहिलं एकदा रेल्वे स्टेशनवर एक माणूस धावती ट्रेन पकडत होता आणि ती ट्रेन पकडण्याच्या नादामध्ये त्याचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. तिथल्या स्टेशन मास्तरनी येऊन धावत धावत त्याला उचललं, त्याला बसवलं आणि पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर केला. हा मनुष्य भारतीय जो पडला तो भारतीय मनुष्य होता आणि तो उच्च जातीतला होता. ज्यावेळेला त्या स्टेशन मास्तर, की जो स्टेशन मास्तर पाश्चात्य देशातला होता, त्याने ज्यावेळेला पाण्याचा ग्लास त्याच्या पुढे केला, त्याला एवढा भीती वाटली, तहान लागलेली होती, व्याकुळ झाला होता, घाबरून गेला होता. पण त्याही परिस्थितीमध्ये त्याने तो छोटा पाण्याचा ग्लास नाकारला. नाही म्हणाला तो. का? त्या ग्लासमध्ये नको मला पाणी. तिथं साधू सुंदर सिंग यांनी सांगितलं, तुम्हाला जर खरंच त्याला पाणी पाजायचं होतं किंवा असेल अजूनही तुम्ही, तर त्याला भारतीय कपमध्ये पाणी पाजा, तो लगेच पिईल. पाश्चात्य देशातला ग्लास म्हणजे त्या स्टेशन मास्टरने कदाचित त्याच्या ऑफिसमधून तो ग्लास आणून त्याला लगेच पाणी दिला असेल, पण तो नको म्हणाला. मला हे म्हणायचं आहे की आपली एक ओळख वेगळी पाहिजे प्रियांनो. त्याचा प्रभाव, महान प्रभाव जर आपण म्हणत आहोत तर तो काहीतरी वेगळा दाखवू द्या, दिसू द्या. पाश्चात्य देशाचं अनुकरण करत बसू नका. आताच ख्रिसमस झाला प्रियांनो. कितीतरी लोकांनी घरात कदाचित ख्रिसमस ट्री लावला असेल. उगवतं का ते इथं ख्रिसमस ट्री? उगवतं, पण ते खरं ख्रिसमस ट्री नाही आहे. मुळात ख्रिसमस ट्रीचा आणि ख्रिसमसचा काहीच संबंध नाही आहे. काय प्रभाव टाकतोय आपण? काही लोक विचारतात मला सुद्धा, पाठ तुमच्याकडे ख्रिसमस ट्री सजवत नाही का? म्हटलं कुठला ख्रिसमस ट्री? बायबलमध्ये नाही आहे कुठं. सॅन्टा क्लॉज घराघरात लावला जातो. फक्त कशासाठी? लोक म्हणतात नाही, मुलांना जर बरं वाटतं ना. काय बरं वाटतं? वचन काय सांगतं आणि तुम्ही काय वागवताय? पाश्चात्य देशातलं. आणि मग ते ख्रिसमस ट्रीवरती देखील काय करायचंय? कापूस लावत बसायचं. कशाला? बर्फ पडतोय. कुठून आले? बायबलमध्ये बर्फ कुठं आहे का बायबलमध्ये पडलेला? का करतोय आपण? मेणबत्त्या लावा, मूर्त्या ठेवा,
क्रॉस लावून ठेवा, फोटो लावा, याच्याने ओळख तशी होऊ देऊ नका. ख्रिस्ती म्हटल्यावर आपल्या जीवनातून, बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून दिसलं पाहिजे, ख्रिस्त दिसला पाहिजे. ह्या असल्या गोष्टींनी करू नका. गळ्यामध्ये क्रॉस घातला म्हणून प्रियांनो आपण ख्रिस्ती झालो असं म्हणता येत नाही. येशू ख्रिस्त प्रियांनो काय म्हणत आहे? योहान 12वा अध्याय काढा. योहान 12वा अध्याय 21 आणि 23 वचन. योहान कृष्णवर्तमान 12वा अध्याय 21 पासून 23 पर्यंत. त्यांनी गालिलातील बेतसैदाकर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली की, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिपाने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. येस, थँक्यू. 23 वचन आणि 24. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर काय करतो? पुष्कळ पीक देतो. आपल्यातला जुना मनुष्य मेला पाहिजे प्रियांनो. इथं प्रत्यक्ष मरणाबद्दल म्हणत नाही आहे तो, शारीरिक रीतीने मरा तुम्ही आणि तुमच्यामुळे नंतर दुसऱ्या पिढ्या तुमच्या वाढायला लागतील, नाही, तो भाग आहेच त्याच्यामध्ये. पण आपला जुना मनुष्य जोपर्यंत मरत नाही, जुना स्वभाव जात नाही, जुने विचार बदलत नाही, पीक येणारच नाही प्रियांनो. आणि तो भेटण्याच्या संदर्भामध्ये म्हणत आहे. 21 वचन काय म्हटले? त्यांनी गालिलातील बेतसैदाकर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. येशूला भेटावे. आज ख्रिस्त लोकांना मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा तो भेटला पाहिजे प्रत्यक्ष. पण आपण प्रियांनो आपला जुना स्वभाव घेऊन जर लोकांपर्यंत जात आहोत, प्रभाव पाडणार नाही. जुनं ख्रिस्ती जीवन कधीच ख्रिस्त दाखवणार नाही प्रियांनो. आणि म्हणून पौलाचं ह्या सर्व गोष्टींमधलं प्रियांनो जे विधान आहे ते महत्त्वाचं आहे, की मला लाज वाटत नाही. आता मला लाज वाटत नाही ख्रिस्त गाजवायचे. यामधलं एक वचन प्रियांनो आपण काढू आणि मग थांबूया. मार्क 6वा अध्याय आणि 2रं वचन. मार्क 6वा अध्याय आणि 2रं वचन. ओके, पुढे वाचा. येस, थँक्यू. वचन काय म्हणते प्रियांनो? ज्या वेळेला तो शब्बात दिवशी सभास्थानामध्ये शिकू लागला तर पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले, आश्चर्य वाटायला लागलं. आणि त्यावेळेला ते सगळे यहुदी लोक म्हणायला लागले की ह्याला हे ज्ञान एवढं कुठून आलं? कोण शिकवतंय? शिकवणारे यहुदीच होते, शास्त्री परुषी होते मंदिरामधून. पण मग असा कोण व्यक्ती आहे ह्याला शिकवणारा, त्याचं ज्ञान ऐकून? प्रियांनो, समाजामध्ये त्या काळामध्ये जसं येशू ख्रिस्ताच्या शिकवणीवरून, त्याच्या बोलण्यावरून लोक थक्क होत होते, तसं आज ख्रिस्ती लोकांच्या विचारसरणीवरून, त्यांच्या जीवनावरून लोक थक्क व्हायला पाहिजे. अरे हे काय वेगळंच आहे बाबा, असं होतंय का प्रियांनो? व्हायला पाहिजे. पण तुम्ही त्यांच्यासारखेच जर जीवन जगत असताल, यू आर गुड, आय एम गुड, यू आर बॅड, आय एम बॅड, तर प्रियांनो काही होणार नाही, काही होणार नाही. आणि म्हणून तो म्हणत आहे त्या ठिकाणी, ते लोक म्हणायला लागले, अरे हा सुतार घरातून आलेला आहे, जो सुतार
जो मरियाचा मुलगा याकोब, योसे, यहुदा, शिमोन याचे जे भाऊ तोच आहे ना, आणि याच्या बहिणी आपल्याबरोबर आहेत ना. मग असे त्याच्याविषयी ते अडखळले. त्यांना कळालं हा कोण आहे. आधी प्रियांनो ज्याला आपण म्हणू इम्प्रेस झाले ते, पण इम्प्रूव्ड झाले नाही असं म्हणता येईल. इम्प्रेस झाले ते, प्रभाव पडला, पण इम्प्रूव्ड नाही झाले. तो सांगतोय काय त्याच्याप्रमाणे वागले नाही ते. आज लोकांना कदाचित आपल्यापैकी बरेच जण सुवार्ता सांगत असतील, इम्प्रेस होत असतील लोक सगळं काय ऐकून, पण त्यांच्यामध्ये वाढ होत नाही, इम्प्रूव्ह होत नाही. का बरं? कारण आपल्याच जीवनामध्ये तेवढा प्रभाव पडलेला नाही. त्यांना दिसत नाही आहे ते, हा सुवार्ता सांगतोय खरा, पण याचं स्वतःचं जीवन वैयक्तिकरीतीने तसं नाही आहे. म्हणजे एखाद्या दारुड्या माणसाने सांगावं नाही का, हे दारू पिऊ नको बरं का, फार वाईट आहे. तंबाखू खाणाऱ्या माणसाने सांगावं, तंबाखूने कॅन्सर होतं बरं का, खाऊ नको. सिगरेट बिडी पिणाऱ्याने सांगावं. अशातली गोष्ट होती प्रियानो ज्या वेळेला सुवार्तेबद्दल आपण बोलतो. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जर आपण प्रभावित झालेलो आहोत शुभवर्तमानाने, शुभवर्तमान जर आपल्याला प्रभावित करत आहे, तर आपलं जीवन आपोआपच इतरांना प्रियानो प्रभावशाली होणार आहे. सो प्रभू करो तुम्हाला विशेष करू आणि मला या भूतलावर आपल्याला माहीत नाही किती वर्ष प्रियानो आपण जगणार आहोत, पण जोपर्यंत प्रभूने जे दिवस दिलेले आहेत प्रभावी ते असले पाहिजे, वेगळे असले पाहिजेत. इतरांसारखे नको प्रियानो. इतरांसारखे तर नाहीच नाही, पण इतर ख्रिस्ती लोकांसारखे पण नको असा निश्चय करायला पाहिजे. इतर ख्रिस्ती कुटुंबासारखे पण आमचं कुटुंब नको असं निश्चय करायला पाहिजे. आणि त्यावेळेला प्रियानो प्रभू कार्य करणार आहे. प्रभू आशीर्वाद आपला. प्रार्थना करूया आपण. प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येत आहोत. जे वचन आज प्रभू आम्हाला पुन्हा एकदा नव्याने आमच्या हृदयाशी प्रभू तू बोललेला आहे. तुझ्या वचनाद्वारे प्रभू प्रभावीशाली शुभवर्तमान होय प्रभू परमेश्वरा, याच्या समान दुसरं काहीच नाही आहे. ही महान सुवार्ता आहे जी आजपर्यंत आमच्यापर्यंत प्रभू पोहोचवण्यास जसं आम्हाला तू सहाय्य केलंस, इतरांना सहाय्य करून आम्हाला दिलीस प्रभू, आमच्याद्वारे ती आजही या जगातल्या लोकांना, या भारतातल्या लोकांना, या अहमदनगरमध्ये, या केडगावमध्ये, या भूषणनगरमध्ये तिथपर्यंत जाण्यास प्रभू तू सहाय्य कर. आमचे शेजारी पाजारी, आम्ही काम करतो त्या ठिकाणी आमचे नातेवाईक अजूनही प्रभू तुझ्यापासून दूर आहेत. त्यांना आम्ही वचन सांगण्याआधी प्रभू आमचं जीवन आधी प्रभावित कर. आमचं जीवन आधी खरोखर प्रभू आशीर्वादित कर, की जेणेकरून ते आशीर्वादित जीवन आमच्या अवतीभोवतीचे लोक पाहतील आणि खरोखर ते तुझ्याकडे वळतील. जसं प्रभू तू म्हटलेलं आहेस की तुमचा प्रकाश जगासमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्म पाहून ते स्वर्गातील पित्याकडे आकर्षले जातील. होय प्रभू, आज आता बसलेल्या तुझ्या प्रियजनांसाठी आम्ही विशेष आग्रहाची प्रार्थना करत. या सर्व प्रभू परमेश्वर प्रियजनांना, जरी प्रभू कदाचित कुटुंबातून एकटे ते असतील, कुटुंबासह ते असतील, परंतु प्रभू एक प्रभावी आणि आशीर्वादित जीवन त्यांचं जगण्यास सहाय्य कर. आत्म्याने मार्गदर्शन दे. सर्व जगिक मोहपाशापासून, सैतानी डावपेचांपासून, वाईट लोकांपासून प्रभू प्रत्येकाचं रक्षण कर. आणि खरोखर ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेला प्रभू आम्हाला ती शाबासकी मिळायला पाहिजे. शाबास भल्या आणि विश्वासू दासा, माझ्या राज्यामध्ये प्रवेश कर. होय प्रभू, आम्ही सर्वांनी तुझ्यामध्ये यावं ही आम्ही तुझ्याकडे आग्रहाची विनंती करतो. पुन्हा एकदा जसं प्रभू आम्हा प्रत्येकाला सुखरूप इथपर्यंत घेऊन आला, भक्तीच्या बाहेर गेल्यानंतर देखील प्रत्येकाचं जीवन सुरक्षित आशीर्वादित कर. सर्व वाईट गोष्टींपासून, संकटापासून सांभाळ. आणि हाही आठवडा प्रभू आम्हा सगळ्यांसाठी तुझ्याच गौरवासाठी
प्रभू तू आम्हाला पुन्हा एकदा दाखव. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एक बाप्पा आमेन. प्रभू उभे राहूया आणि प्रभूने शिकवली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या ऋणी ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास पेटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. खाली बसूया प्रियांनो. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. थँक्यू. सगळ्यांचा आभार. विशेष सूचना आहे प्रियांनो, पुढच्या रविवारी आपली वार्षिक सभा आहे, त्यामुळे कोणीही घरी राहू नका. जर तुम्हाला बरं वाटत नसेल कळवा तसं, आणि प्रार्थनेमध्ये आम्ही तुमची आठवण ठेवू. परंतु पुढच्या रविवारी वार्षिक सभा असल्यामुळे आपले मतदान या ठिकाणी होतं. नवीन पंचमंडळ जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे, आणि म्हणून कृपा करून पुढच्या रविवारी कुठेही प्रियांनो दुसरीकडे जाऊ नका, कुठल्या कार्यामध्ये गुंतू नका, पण या ठिकाणी प्रियांनो उपस्थिती दाखवा. सो त्याच्यानंतर आता पंचमंडळाला विनंती आहे थांबतील, आणि तिन्ही अध्यक्ष जे आहेत जर ते आहेत तर कृपा करून थांबव या ठिकाणी. थँक्यू.